हरे कृष्णा. प्रेक्षक हो, आपले गीता जीवनीमध्ये स्वागत आहे. भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 4, श्लोक क्रमांक 2, भाग 1. एवं परंपरा प्राप्तम इमं राजर्षयो विदुः सकाले नेह महता योगो नष्टः परम तप. भाषांतर. याप्रमाणे हे परमश्रेष्ठ विज्ञान गुरु शिष्य परंपरेद्वारे प्राप्त करण्यात आले आणि राजर्षींनी ते त्याच पद्धतीने जाणून घेतले. पण काळाच्या ओघामध्ये ही परंपरा खंडित झाली आणि म्हणून हे विज्ञान आपल्या यथार्थ रूपात लुप्त झाल्याप्रमाणे दिसते. तर प्रेक्षक हो, मागील श्लोकामध्ये आपण पाहिले की भगवान श्रीकृष्ण सांगतात की हे भगवद्गीतेचे विज्ञान त्यांनी सर्वात अगोदर सूर्यदेव विवस्वानांना दिले आणि आता तेच विज्ञान भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला देत आहेत. आणि ते का देत आहेत त्याचे कारण भगवान श्रीकृष्ण या दुसऱ्या श्लोकामध्ये सांगत आहेत. प्रेक्षक हो, येथे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की भगवद्गीता ही विशेषतः राजर्षींसाठी आहे, कारण ते नागरिकांवर राज्य करण्याकरिता तिचा उपयोग करू शकतात. राजर्षी म्हणजे असे राजे जे ऋषी तुल्य जीवन जगत होते. त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे अधिकार होते. प्रजेवर ते प्रभाव पाडत असत. उदाहरणार्थ, पूर्वी असे राजे होते की ते त्यांच्या सर्व राज्यांमध्ये प्रत्येकजण एकादशीचे व्रत पालन करतो की नाही इथपर्यंत लक्ष देत असत आणि प्रत्येकाला एकादशी व्रताचे पालन करण्यास ते प्रवृत्त करत असत. कृष्ण भावनाभावित बनण्यासाठी प्रवृत्त करत असत. असे राजे भगवंतांचे प्रतिनिधी म्हणून ओळखले गेले. ते भगवंतांच्या वतीने राज्य करीत असत आणि आध्यात्मिक जीवन जगत असत. म्हणून त्यांना केवळ राजे नाही तर राजर्षी म्हटले जात होते. असे राजे वैराग्याचे जीवन जगत. त्यांना कोणत्याही प्रकारचा लोभ नसे. ते केवळ भगवंतांची सेवा करे. म्हणून ते अशा प्रकारे भगवद्गीतेचे विज्ञान समजू शकत होते. उदाहरणार्थ, स्वयंभू मनूंकडे विश्वाचे चक्रवर्ती सम्राटाचे पद असूनही त्यांच्या मनात कामभोगाची किंचितही वासना नव्हती. तसेच परीक्षित महाराजांना जेव्हा शाप मिळाला की 7 दिवसात त्यांचा मृत्यू होईल, तेव्हा ते पुन्हा शाप देणाऱ्या मुलालाही शाप देऊ शकले असते. परंतु त्यांनी तसे न करता ती दैवी लीला समजून तो शाप स्वीकारला आणि सर्व काही सोडून गंगा किनारी जाऊन शुकदेव गोस्वामींकडून भागवतमचे श्रवण केले. पूर्व काळातील क्षत्रिय राजे गुरु परंपरेचा आश्रय घेत असल्यामुळे त्यांच्यामध्ये महान ऋषींप्रमाणेच आध्यात्मिक गुणांचा विकास होत असे. यास्तव ते राजर्षी म्हणून ओळखले जात. त्यांना जीवनाचे तत्त्वज्ञान तसेच सामान्य नागरिकांना आध्यात्मिक स्तरावर कसे उन्नत करावे हे माहीत असे. दुसऱ्या शब्दात जनसामान्यांच्या जन्ममृत्यूच्या चक्रातून कसा उद्धार करावा याचे त्यांना ज्ञान होते. येथे म्हटले आहे की हे भगवत विज्ञान विशेष करून राजर्षी लोकांसाठी होते, कारण राजांनी हे भगवद्गीतेचे ज्ञान न स्वीकारता राज्य केले तर ते प्रजेचे अहित करू शकता. म्हणून त्यांनी हे भगवद्गीतेचे विज्ञान स्वीकारणं गरजेचं होतं. नाही तर ते प्रजेला भगवंतांची भक्ती देऊ शकले नसते. जर भगवंतांची भक्तीच देऊ शकले नाही तर त्यांनी राजा होण्यामध्ये प्रजेला काय फायदा होता. पूर्वी राजे भगवंतांचे भक्त असावेत अशीच प्रजेची अपेक्षा होती. म्हणून तर भगवंतांनी देखील युधिष्ठिर महाराजांना तसेच प्रल्हाद महाराजांना, ध्रुव महाराजांना राजा बनवले होते, कारण हे राजर्षी होते, शुद्ध भक्त होते आणि त्यांना राज्य करता येत होते. परंतु जे कर्मकांडी असतात, नास्तिक असतात, ते या श्लोकाचा चुकीचा अर्थ लावतात की हे भगवद्गीतेचे ज्ञान केवळ राजर्षी लोकांसाठी आहे, सर्वसामान्य लोकांसाठी नाही, आणि त्यामुळे ते मनमानी करण्याची मुभा मिळवतात. ही खरं तर असुरी वृत्ती आहे, कारण असुरांचा परमेश्वरावर विश्वास नसतो. ते तर केवळ परमेश्वराच्या संपत्तीचा उपयोग करीत असतात. म्हणून आपण हे समजून घेणं आवश्यक आहे की भगवद्गीता ही सर्वसामान्य लोकांसाठी, सर्वांसाठी आहे, विशेष करून राजांसाठी आहे, कारण त्यांना त्या 2 राज्यकारभार कसा करावा याचे ज्ञान मिळत होते आणि जेणेकरून ते प्रजेचे संरक्षण करू शकत होते. म्हणून तर भगवान श्रीकृष्णांनी स्वतः भगवद्गीतेमध्ये सांगितले आहे की भगवद्गीतेचे हे ज्ञान स्त्रियांसाठी, पुरुषांसाठी, शूद्रांसाठी, सर्वांसाठी आहे आणि म्हणूनच भगवद्गीता जशी आहे तशी ही मानवतेसाठी एक वरदान आहे.
तर प्रेक्षक हो, निश्चितच भगवद्गीता ही कधीच आसुरी प्रवृत्तीच्या लोकांसाठी नव्हती. आजकाल असे बरेच लोक आहेत की जे भगवान श्रीकृष्णच भगवंत आहेत हे न जाणताच भगवद्गीतेवर टीका करण्याचे धाडस करतात. अशा नास्तिक लोकांनी रचलेल्या भगवद्गीतेचे जेव्हा कोणी पठण करेल तर ते परमेश्वर भगवंतांना जाणू शकतील का? तर अर्थातच नाही. लोकांना सामान्यतः तर्क आणि युक्तिवाद करण्यामध्ये रस असतो, परंतु वैदिक ज्ञानाविषयी तर्क न करता ते जशीच्या तसे स्वीकारणे ही आपली योग्य प्रक्रिया आहे. श्रीकृष्ण जेव्हा एखादी गोष्ट चांगली आहे आणि एखादी गोष्ट वाईट आहे असं म्हणतात, तेव्हा आपण त्यांचे म्हणणे जसेच्या तसे स्वीकारले पाहिजे. त्यांच्या मताचे आपण खंडन करण्याचा प्रयत्न करीत नाही. भगवंतांच्या मताचे खंडन करण्याचा प्रयत्न करणारा मनुष्य कधीच ज्ञानप्राप्ती करू शकत नाही. अशा प्रकारे ज्ञान स्वीकारण्याचा मार्ग म्हणजे गुरु शिष्य परंपरा, जी श्रीकृष्णांपासून चालत आलेली आहे. प्रेक्षक हो, त्याचप्रमाणे प्रभुपादांनीही ही भगवद्गीता लिहिली, परंतु त्यांनी त्यामध्ये स्वतःच्या मतांची भेसळ केली नाही. तर त्यांनी गुरुशिष्य परंपरेद्वारे घेतलेल्या ज्ञानानुसार भगवद्गीता जशी आहे तशी आपल्या समोर मांडली. आणि हे लिहिणं भगवंतांच्या कृपेमुळे शक्य झालं. कारण श्रीकृष्णांकडून आणि गुरुशिष्य परंपरेकडून आशीर्वाद प्राप्त झाल्याविना कोणीही आध्यात्मिक साहित्य निर्माण करू शकत नाही. कारण जेव्हा इतर हजारो भगवद्गीता बाजारात असतानाही जे शक्य झालं नाही, ते भगवद्गीता जशी आहे तशी आल्यानंतर लाखो लोकांची हृदये परिवर्तित झाली आणि ते भगवंतांचे शुद्ध भक्त बनले. भगवत विज्ञान गुरुशिष्य परंपरेद्वारे प्राप्त केले जाऊ शकते. आपण भगवद्गीता वाचून भगवद्गीतेमध्ये काय ज्ञान दिले आहे हे जाणू शकतो, परंतु ते ज्ञान जीवनात उतरवण्यासाठी म्हणजेच विज्ञान जाणून घेण्यासाठी आपल्याला गुरुशिष्य परंपरेची नितांत आवश्यकता आहे. गुरुशिष्य परंपरेची शरण घेणं आवश्यक आहे. त्यासाठीच येथे भगवंत प्रथमच आपल्याला GPS परिचय करून देतात. ज्याप्रमाणे आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं असतं, आपण त्यासाठी आपले GPS ऑन करतो, तेव्हा ती GPS आपल्याला सांगते की आता उजवीकडे वळा किंवा नंतर डावीकडे वळा. त्यामध्ये जर त्या रस्त्यामध्ये काही अडथळा असेल किंवा काही काम चालू असेल, रस्ता बंद असेल, तर ती आपल्याला दुसरा पर्याय सुचवते. ती आपल्याला अशा प्रकारे सतर्क करते. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी आपल्याला अंदाजे किती वेळ लागेल हेही सांगते. अशा प्रकारे आपण सतर्क होतो आणि आपल्याला सर्व गोष्टी स्पष्ट होतात आणि आपण प्रवास करीत राहतो. त्यामध्ये जर आपण पेट्रोल पंपावर थांबलो किंवा एखाद्या हॉटेलमध्ये थांबलो, त्यानंतरही ती पुन्हा आपल्याला मार्गदर्शन करीत राहते. अशा प्रकारे ग्लोबल पोझिशनिंग सिस्टमद्वारे म्हणजेच GPSद्वारे या भौतिक जगामध्ये आपण योग्य मार्गावर प्रवास करू शकतो. त्याचप्रमाणे जिची तातडीची अपेक्षा आहे, गरज आहे, अशी GPS आपल्याला आध्यात्मिक जीवनामध्येही मदतीसाठी आहे. ती GPS म्हणजे गुरु परंपरा सिस्टीम. या GPSद्वारे प्रामाणिक गुरु, गुरुशिष्य परंपरेतून आलेले गुरु आपल्याला या जगातून आध्यात्मिक धामात परत घेऊन जाण्यासाठी मार्गदर्शन करतात. ते आपल्याला आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करण्यासाठी ज्या गोष्टी करणं आवश्यक आहे ते करण्यास सांगतात. कोणत्या प्रकारचं अन्न आपण ग्रहण केलं पाहिजे, आपण कशा प्रकारे विचार केला पाहिजे, कोणती साधनं आपण केली पाहिजे, आपण कसं वागलं पाहिजे इत्यादींबद्दल ते मार्गदर्शन करतात. त्याचप्रमाणे असे प्रामाणिक गुरु आपल्याला सतर्कही करतात की मांसाहार, परस्त्री परपुरुष संबंध, जुगार, फसवणूक ही माया आहे, हिच्यापासून सावध राहा. आपण जे काही निर्णय घेतो ते आपल्यासाठी योग्य आहेत की अयोग्य आहेत याबद्दलही ते मार्गदर्शन करतात. अशा प्रकारे आपण भगवंतांची भक्ती करीत राहिलो तर आपल्या एवढ्या जीवनानंतर भगवत प्राप्ती होऊ शकते. या सर्व गोष्टींबद्दल ते आपल्याला मार्गदर्शन करीत राहतात. जर आपण यामध्ये एखादी चूक केली तर ते गुरु आपल्याला पुन्हा एकदा योग्य मार्गावर येण्यासाठी प्रवृत्त करतात. येथून आपण भगवंतांकडे जाण्यासाठी काय काय केलं पाहिजे ते पुन्हा पुन्हा सांगतात. अशा प्रकारे ते आपल्याला खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतात, कारण त्यांनी स्वतः या गोष्टी आचरलेल्या असतात, आचरत असतात. ते भगवंतांचे शुद्ध भक्त असतात आणि म्हणूनच ते आपल्याला अशा प्रकारे अतिशय योग्य प्रकारे मार्गदर्शन करू शकतात. आणि या सर्व गोष्टी त्यांनाही त्यांच्या गुरूंकडून, त्यांना त्यांच्या गुरूंकडून अशा प्रकारे गुरुशिष्य परंपरेकडून त्यांच्यापर्यंत आलेल्या असतात.
म्हणून गुरु स्वीकारणं ही काही फॅशन नव्हे, तर गुरु स्वीकारणं ही खूप आवश्यक गोष्ट आहे. पण कशा प्रकारचे गुरु? तर केवळ अलंकारिक भाषा बोलणारे किंवा खूप आधुनिक पद्धतीने जीवन जगणारे, किंवा आपण जे करत आहोत मग ते चुकीचं जरी असलं तरी ते करत राहा म्हणून संमती देणारे, किंवा पैशाच्या बदल्यात एखादा गुप्त मंत्र देणारे, असे लोक गुरु नसतात, तर ते भोंदू असतात. म्हणून आपण गुरु स्वीकारताना खूप सतर्क राहून स्वीकारणं गरजेचं आहे. कारण आपल्याला भगवंतांनी दिलेलं हे विज्ञान जाणून घेण्यासाठी या GPS ची खूप जास्त आवश्यकता आहे. जेव्हा प्रवास करताना जर आपण GPS न वापरता रस्त्यावर येण्या जाणाऱ्याला रस्ता विचारला तर कदाचित ते आपल्याला चुकीचं मार्गदर्शनही करू शकतात आणि आपण आपल्या गंतव्यस्थानाऐवजी चुकीच्या ठिकाणी पोहोचू शकतो. म्हणून प्रमाणित गुरु शिष्य परंपरेतून आलेले गुरु स्वीकारणं खूप गरजेचं आहे. म्हणून प्रेक्षक हो, जीवनात आनंदी राहण्यासाठी आपण या भौतिक जगात जरी असलो तरी ऋषी तुल्य जीवन जगले पाहिजे आणि भगवद्गीतेचे विज्ञान समजून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे. पुढील भागात आपण भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायातील याच श्लोकावर चर्चा करताना गुरु शिष्य परंपरेचे महत्त्व, नितांत गरज कशी आहे ते जाणूयात. प्रामाणिक GPS म्हणजेच गुरु शिष्य परंपरा स्वीकारूयात, भगवत धाम गाठूयात. धन्यवाद. हरे कृष्णा.